ज्याप्रमाणे काँग्रेसला राष्ट्रवादी सोबत संसार करावा लागतोय, तशीच स्थिती राष्ट्रवादीच्या कादंबरी कवाळे आणि काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कवाळेंची आहे। महापालिकेत एकमेकींसोबत काम करणाऱ्या कादंबरी आणि कांचनताईंचा खराखुरा संसारही एकमेकींच्या साथीने सुरू आहे। कारण कादंबरी कवाळे या कांचन कवाळेंच्या सुनबाई आहेत। वर्षभरापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोघींनाही भरभरून मतं मिळाली आणि काँग्रेसच्या घरात राष्ट्रवादी नांदायला लागली। आमचं बाहेर मिळून आम्ही काम करतो घरी, आणि बाहेरही आम्ही आमच्या दोघी आपापल्या पक्षाला कट्टर आहोत। त्यांचं मार्गदर्शन आहेच, मला वर्षभर झालं मार्गदर्शन त्यांचं आहेच, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळे मिळून काम करेन। आता राष्ट्रवादीच्या कादंबरी कवाळे यांना महाराष्ट्रातील सर्वात तरुण महापौर होण्याचा बहुमान मिळालाय। त्या अवघ्या 22 वर्षांच्या आहेत। राजकारणात नव्या असलेल्या कादंबरी कवाळेंना महापालिकेचा तितकासा अनुभव नाही, मात्र त्यांच्या सासूबाई कांचन कवाळे या कोल्हापूरच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत। तेव्हा त्यांच्या कामाच्या अनुभवाचा फायदा कादंबरी ताईंनाही मिळेल यात शंका नाही। मात्र हे करताना आपण दोघीही आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं कांचनताईंनी सांगितलं। पहिल्यापासून सुरुवातीपासून आमचं मार्गदर्शन आहे सुनबाईंना दोघांचे, म्हणजे कामाच्या बाबतीत तसं काय नाही। आम्ही म्हणजे पक्षातर्फेच मी पण हे करणार आहे कामकाज काय, आणि आघाडी काय म्हणजे ह्याच्यात युती आहेच, कारण म्हणजे घरी काय मी दोघी सासून मायलेकरीसारखेच आहेत। राष्ट्रवादीच्या कादंबरी कवाळे आणि काँग्रेसच्या कांचनताईंप्रमाणे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीही एकत्र नांदतायत, पण कवाळे सासूसुनांच्या संसारापेक्षा राज्यातल्या आघाडीच्या संसारात भांड्याला भांडी लागण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय। तेव्हा आघाडीनं या सासूसुनांच्या वाटचालीवरून बोध घेणं फायद्याचं ठरेल असंच दिसतंय। रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, कोल्हापूर।